नमस्कार, पूजा अँड हृदय व्लॉग या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. धर्मराज युधिष्ठिर म्हणू लागले की हे देवा, कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीबद्दल सांगा. या एकादशीचे नाव काय आहे आणि तिचे व्रत पाळण्याची पद्धत काय आहे? हे व्रत केल्याने कोणते फळ मिळते? कृपया हे सर्व तर्कशुद्धपणे सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील तुळशी विवाहाच्या दिवशी येणाऱ्या या एकादशीला विष्णू प्रबोधिनी एकादशी किंवा देव प्रबोधिनी एकादशी, देव उठणी एकादशी, कार्तिक शुक्ल एकादशी किंवा कार्तिक शुक्ल प्रबोधिनी एकादशी ही म्हटले जाते. ही एकादशी मोठ्या पापांचा नाश करणारी आहे. आता ह्या व्रताची मी आपल्याला महानता सांगतो, लक्षपूर्वक ऐका. कार्तिक एकादशीची व्रतकथा. एका राजाच्या राज्यात सर्व एकादशीचे व्रत पाळत होते. एकादशीच्या दिवशी प्रजा चाकरमान्यापासून जनावरापर्यंत कुणालाही अन्न दिले जात नव्हते. एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक माणूस राजाकडे आला आणि म्हणाला, महाराज, कृपया मला कामावर ठेवा. तेव्हा राजाने त्याच्या पुढे एक अट घातली. ठीक आहे, ठेवू आम्ही तुला कामावर, पण एकादशीला तुला जेवण मिळणार नाही. त्या माणसाने त्यावेळेला होकार दिला, पण एकादशी दिवशी त्याला फलाहार दिल्यावर तो राजासमोर जाऊन विनवणी करू लागला. म्हणाला, महाराज, या फलाहाराने माझे काही पोट भरणार नाही. मी उपाशी मरेन. मला जेवणासाठी कृपा करून अन्न द्या. राजाने त्याला परिस्थितीची आठवण करून दिली, परंतु तो अन्न सोडण्यास तयार नव्हता. नंतर राजाने त्याला पीठ, डाळ, तांदूळ असं दिलं. नेहमीप्रमाणे तो नदीवर पोहोचला. अंघोळ करून अन्न शिजवू लागला. जेवण तयार झाल्यावर तो देवाला हाक मारू लागला की ए देवा, अन्न तयार आहे. त्यास त्याच्या हाकेवर भगवान पितांबर धारण करून चतुर्भुज रूपात आले आणि प्रेमाने त्यासोबत भोजन करू लागले. अन्न ग्रहण करून देव अंतर्धान पावले आणि तो आपल्या कामाला गेला. 15 दिवसांनी पुढच्या एकादशीला तो राजाला परत म्हणू लागला, महाराज, मला दुप्पट सामुग्री अन्नासाठी द्या. त्या दिवशी मी उपाशी राहिलो. राजाने कारण विचारले असता त्याने सांगितले की देवही माझ्यासोबत जेवतात, म्हणूनच ही सामुग्री आम्हा दोघांसाठी पुरवठी पडत नाही. हे ऐकून तर राजाला आश्चर्याचा धक्का बसतो. राजा म्हणतो की त्याला, देव तुझ्याबरोबर अन्न ग्रहण करतात, ह्यावर माझा मुळीच विश्वास बसत नाही. मी खूप व्रतवैकल्य पाळतो आणि पूजा करतो, पण भगवंत मला कधीच दिसत नाहीत. राजाचे म्हणणे ऐकून तो म्हणाला की महाराज, विश्वास बसत नसेल तर या आणि बघा. राजा एका झाडामागे लपून बसला. त्या व्यक्तीने जेवण तयार केले आणि भगवंताला हाक मारली, पण भगवंत मात्र आले नाहीत. शेवटी तो म्हणाला की अरे देवा, तू आला नाहीस तर मी नदीत उडी मारून जीव देईन. पण देव मात्र आला नाही. मग प्राण अर्पण करण्यासाठी तो नदीकडे निघाला. आपल्या प्राणाची आहुती देण्याचा त्याचा ठाम इरादा जाणून लवकरच देव प्रगट झाला आणि त्याला थांबविले. मग त्यांनी एकत्र बसून जेवण केले. अन्न ग्रहण करून झाल्यावर त्यांनी त्याला आपल्या विमानात बसवून आपल्या निवासस्थानी नेले. हे पाहून राजाने विचार केला की मन शुद्ध असल्याशिवाय उपवासाचा फायदा नाही. यातूनच राजाला ज्ञान प्राप्त झाले. त्यानेही मनापासून उपवास सुरू केला आणि त्याला शेवटी स्वर्गप्राप्ती झाली. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण. तर मंडळी, तुम्हाला ही कार्तिक एकादशीची कथा कशी वाटली? आवडली ना? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा हा व्हिडिओ विठ्ठल भक्तांच्या सोबत. नव्याने कोणी आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड हृदय व्लॉग या चॅनलला फॉलो करा. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. भेटू लवकरच नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.